रॅपिडोमध्ये काम करत असाल तर जरा सावध व्हा. आता असं मी का म्हणतो आहे सांगतो, लक्षपूर्वक आहे का. बघा, तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रॅपिडोमध्ये काम करतो, तर त्याला एक ट्रिप येते. ती ट्रिप आणण्यासाठी तो त्या लोकेशनवर जातो. तिथे एक मुलगी उभी असते. त्या मुलीला आपल्या मोटरसायकलवर बसवतो आणि तिला जिथं सोडायचं आहे तिथं तो नेण्यासाठी निघून जातो. आता रस्त्यानं तो चालतो आहे, तो त्या मुलीकडे लक्ष कशाला देईल. त्याचं लक्ष होतं आपली मोटरसायकल फुलेफुल चालवण्यासाठी. तर त्या मोटरसायकलकडं लक्ष पाठीमागून जे वाहनं येतात त्यांचं गेलं आणि जेव्हा पाठीमागून जे वाहन येऊ लागलं त्याने तिकडं बघितलं त्या मोटरसायकलकडं, तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की त्या मोटरसायकलवर जी मुलगी बसलेली होती ती ॲक्च्युली एक भूत होती, एक आत्मा होती आणि ती याच्याकडं बघत होती. आणि तो मुलगा सरळ मोटरसायकल चालवत होता. मग तो जो वाहनवाला आहे त्याने त्या मुलाला थांबवलं की बाबा थांब, तुझ्या पाठीमागं कोणतरी वेगळं बसलेलं आहे. आणि जेव्हा हा वाहनातून खाली उतरला आणि त्याला सांगायला गेला की तिची पाठीमागची बसलेली मुलगी आहे ती नॉर्मल मुलगीसारखी दिसायला लागली. पण जेव्हा हा बघू लागला त्यावेळेस नॉर्मल दिसत नव्हती. तर यानं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढली. तर ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आता तुमच्या समोर आहे. बघितली व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं? ती खरंच भूत आहे असं वाटलं ना? पण नाही आहे. ते एक बनावटी व्हिडिओ आहे. तो नॉर्मली चालतो आहे आणि ती जी मुलगी आहे ना तिनं मेकअप वगैरे केलेला आहे आणि जे दुसरं वाहनवालं आहे ना त्याने तो व्हिडिओ काढलेला आहे. तर कधी जर रस्त्यानं असं काही दिसलं ना तर फाटू देऊ नका. हे काही बनवलेले असतात आणि थोडंसं विचार केला की त्या सगळ्या गोष्टी समजतात. तर भूतबीत काही नाही आहे. ही फक्त बनावटी गोष्ट आहे. एक मनोरंजन आहे आणि एक लोकांना प्रँक करण्याचा जरिया असू शकतो.